मित्रांनो, आपण जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे त्या पोर्टफोलिओमध्ये 10, 15, 20, 25 ज्या कंपन्या आपण घेतलेल्या असतील त्या कंपन्या ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जर घेतलेल्या असतील, फायनान्स क्षेत्र असेल, IT क्षेत्र असेल, केमिकल असेल, असे वेगवेगळ्या क्षेत्रातील जर आपण कंपन्या घेतल्या असतील तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये नुकसान होण्याचा जो धोका आहे तो हा कमी होतो. म्हणजे आपल्या पोर्टफोलिओची रिस्क ही कमी होते. त्याचबरोबर आपण त्या पोर्टफोलिओमध्ये स्मॉल कॅप आहेत, मायक्रो कॅप आहेत, मिड कॅप आहेत आणि लार्ज कॅप आहेत. म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप अशा 4 प्रकारच्या कंपन्या जर घेतल्या असतील तर अजून आपला पोर्टफोलिओ हा सेफमध्ये राहतो व भविष्यामध्ये चांगला परतावा आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमधून मिळू शकतो. तर असा पोर्टफोलिओ आपण बनवला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण कंपन्या घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप, मायक्रो कॅप अशा कंपन्या आपण घेतल्या पाहिजेत. लार्ज कॅपमध्ये लार्ज गुंतवणूक, मिड कॅपमध्ये मिड गुंतवणूक आणि स्मॉल कॅपमध्ये स्मॉल आणि मायक्रो कॅपमध्ये मायक्रो गुंतवणूक ही केली पाहिजे. सगळ्यात जास्त गुंतवणूक ही आपल्या पोर्टफोलिओची लार्ज कॅपमध्ये पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी मिड कॅपमध्ये, त्याच्यापेक्षा कमी स्मॉल कॅपमध्ये आणि त्याच्यापेक्षा कमी ही मायक्रो कॅपमध्ये असली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण रेशो बनवलेला आहे. फिक्स तसाच असायला पाहिजे असं काही नाही, आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. पण 40% हे लार्ज कॅप, 30% हे मायक्रो कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये हे 20%, तर 10% हे मायक्रो कॅपमध्ये आपली गुंतवणूक असली पाहिजे. ही आपली टोटल जी आहे ती आपली 100% होते. तर अशा पद्धतीने जर पोर्टफोलिओ बनवला तर आपल्याला चांगला परतावा आपला पोर्टफोलिओ भविष्यामध्ये देऊ शकतो. तर वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या घ्या, तसा पोर्टफोलिओ बनवा. स्मॉल कॅप, मिड कॅप, मायक्रो कॅप आणि लार्ज कॅपमध्ये वेगवेगळ्या कंपन्या घेऊन आपण चांगला पोर्टफोलिओ बनवा. निश्चितच आपल्याला चांगला परतावा मिळेल. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपन्याची चर्चा करणार आहोत. तर त्या चर्चाच्या आधी आज मार्केट काय होतं तर ते बघू. आजही सलग 6व्या दिवशी आज मार्केट थोडंसं प्लसमध्ये बंद झालेलं आहे. 147 अंकाची वाढ आहे. BSE सेन्सेक्समध्ये 41 अंकाची वाढ आहे. निफ्टी 50मध्ये 300 अंकाची वाढ आहे. निफ्टी बँकमध्ये तर 400 अंकाची वाढ आपल्याला निफ्टी मिड कॅप 100मध्ये पाहायला मिळते. सेन्सेक्स, निफ्टी सलग 6व्या दिवशी वाढला, परंतु गुंतवणूकदारांना 1.27 लाख कोटीचा नफा झालेला आहे. आज पोर्टफोलिओ चांगला प्लस होता. 22 ऑगस्टला सलग 6व्या दिवशी शेअर बाजारातील तेजीचा कल कायम राहिला. सेन्सेक्स 147 अंकांनी वाढून बंद झाला. निफ्टी 24,800च्या वर बंद झाला. अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे बाजारातील उत्साह उंचावला. आपण मागेही चर्चा केली होती, एक ना एक दिवस व्याजदर हा कमीच करावा लागेल. सप्टेंबरमध्ये आता तो होईल, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये, आणि त्यावेळेस बाजार हा वरच जाणार आहे. तर तेव्हा वर जाण्याच्या आधी जर आपण गुंतवणूक केली, चांगल्या कंपन्या खरेदी करून ठेवल्या तर आपला फायदा हा चांगला होऊ शकतो. या वाढीमुळे गुंतवणूकदारांना आज सुमारे 1.27 लाख कोटी रुपयाचा फायदा झालेला आहे. आता आदित्य मगर प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आहेत. इथं नाव बघा, आदित्य गग्गर सांगतात की साप्ताहिक मुदत संपण्याच्या दिवशी बाजाराची दिशा स्पष्ट नव्हती. म्हणजे बाजार जास्त वळला नाही किंवा आज पडलाही नाही, थोडासा प्लसमध्ये बंद झालेला आहे. निफ्टी 41.30 अंकाच्या वाढीसह 24,811 वर बंद झाला. आज निफ्टीने जवळपास 24,870 आजचा उच्चांक आहे. 24,867 लक्ष गाठले आहे. 24,850 आणि 25,000 ही जी श्रेणी आहे ही मंदीची श्रेणी आहे. गेल्या 5 सत्रापासून सुरू असलेली एकतर्फी रॅली पाहता आता पुल बॅक म्हणजे किंचित घट अपेक्षित आहे असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडासा निफ्टी खाली येऊ शकतो. बघू आता पुढच्या आठवड्यात काय होईल किंवा उद्या काय होईल ते आपल्याला तो उद्या किंवा पुढचा आठवडा आल्यानंतरच कळेल. त्याच्या आधी हा फक्त अंदाज आहे की थोडीशी घसरण होऊ शकते. आता ज्या आपण कंपन्या पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे अरमान फायनान्स. 1674 वर ट्रेड करत आहे. 3.75% ही आज वाढलेली आहे. मार्केट कॅप फक्त 1754 करोडचा आहे. बँकिंग क्षेत्रातली ही कंपनी आहे. फायनान्स क्षेत्र 1754 करोडचं मार्केट कॅप. PE जर पाहिला तर 10चा आहे. PE पण जास्त नाही. ROC 21.9, ROE 29.5 आणि फेस व्हॅल्यू 10ची आहे. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 39.7ची आहे आणि प्रमोटर होल्डिंग 22.1ची आपल्याला पाहायला मिळते. ह्या कंपनीची EPS मस्त वाढलेली आहेत. सध्या गुंतवणुकीची संधी आहे. फायनान्स क्षेत्र खाली चालू आहे, त्यामुळे ह्या कंपन्या आपल्याला खाली मिळत आहेत. ह्या वर गेल्यानंतर आपल्याला त्यावेळेस जी आपली ह्या कंपन्यांची प्राईस राहील त्यावेळेस आपल्याला खरेदी करावं लागेल. पण
हुशार गुंतवणूकदार जो आहे, स्मार्ट गुंतवणूकदार जो आहे, तो अशा वेळेस खरेदी करत असतो, ज्यावेळेस इतरांचं कोणाचंही लक्ष अशा कंपनीकडे नसते. फक्त 10चा PE ह्या कंपनीचा आहे. आणि EPS जर बघितले तर तुम्ही बघू शकता EPS चांगले ह्या कंपनीचे वाढलेले आहेत, म्हणजे प्रॉफिट चांगला आहे. मीडियन PE जो आहे 17चा, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. तर ही गुंतवणुकीची संधी आहे. अशा वेळेस आपण हळूहळू थोडी थोडी गुंतवणूक अशा कंपनीत केली पाहिजे. हिचे सेल जर बघितले, मार्च 2013 पासूनचे रेव्हेन्यू बघू शकता, 17 करोडचे रेव्हेन्यू हे 696 करोडपर्यंत आलेत. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर 3 करोडचं प्रॉफिट हे 165 करोडपर्यंत आलेत. म्हणजेच काय की सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे, चांगली आपल्याला पाहायला मिळते. इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ तर 3 वर्षाची 154% आहे. तर कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं इथं पाहायला मिळते. 10 वर्षाचं 44, 5 वर्षाचं 46 आणि चालू वर्षामध्ये सुद्धा 40 आहे. 3 वर्षाचं 154 आहे. पण शेअर तेवढा चाललेला नाही. इथं बघू शकता, म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे. प्रॉफिट चालू वर्षामध्ये 40 असूनही शेअर चालू वर्षामध्ये -32 आहे. म्हणजे ह्याला झिरोला येऊन म्हणजे 32% वाढून पुन्हा तिथून 40च्या पुढं जाणं आहे. म्हणजे इतका आपल्याला तो डिस्काउंटवर मिळत आहे. 10 वर्षाचं 49,80,000 बनवून दिला आहे, 5 वर्षाचा 35 आणि 3 वर्षाचा 36,80,000 या कंपनीनं बनवून दिला आहे. म्हणजे पैसे 10 पटपेक्षा 10 वर्षात या कंपनीने जास्त बनवलेले आहेत. रिझर्व जर बघितलं तर बँकिंग क्षेत्रातली कंपनी आहे, त्यामुळे थोडं कर्ज जास्त आहे. 802 करोडचं रिझर्व आहे, कर्ज 1725 करोडचं आहे. चार्ट जर बघितला तर सपोर्ट पहिला जो आहे तो ब्रेक होऊन कंपनी खाली आलेली आहे आणि दुसऱ्या सपोर्टवरून कंपनी दोघाच्या मध्ये ट्रेड करत आहे. 1675वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. म्हणजे सध्या खरेदीची संधी आहे. का? कारण इथं जर पाहिलं तर 37.50 जवळपास 38% डिस्काउंट आपल्याला कंपनीच्या टॉपपासून इथपर्यंत मिळत आहे. तर ही संधी आहे. 38% कंपनी पडलेली आहे खाली. तर अशा वेळेस गुंतवणूक केली तर आपला पैसा जो इथून बनणार आहे तो हा जास्त बनतो. पुढची कंपनी आहे ज्योती रेजिन्स. केमिकल क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी आहे. ही कंपनी छोटी कंपनी आहे, पण जास्त प्रॉफिट या कंपनीमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळते. 1475वर ट्रेड करत आहे. 2.45% ही वाढलेली बघू शकतो. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एकदम छोटं 1771 करोडचं मार्केट कॅप आहे. PE 25चा आहे, म्हणजे जास्त नाही. ROC 65.9 आणि ROE 49.3 दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 10ची आहे, 32ची प्रॉफिट ग्रोथ आणि 50.8ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. EPS जर पाहिले तर EPS एकदम चांगले वाढलेले आहेत. आणि अशा संध्या आपल्याला मिळत नाहीत की मिडियन PE जवळ कंपनी ट्रेड करायला लागली 25च्या आसपास. तर ही संधी आहे. PE वाढलेत म्हणजे प्रॉफिट वाढलेत, कंपनी खाली मिळते, डिस्काउंटवरून मिळते. तर अशा वेळेस कंपनी आपण उचलली पाहिजे, आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवली पाहिजे. आणि जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे. हिचे सेल्स जर बघितले तर बघू शकता मार्च 2013 पासूनचे सेल्स आहेत 10 करोडचे. ते 10 करोडचे सेल्स वाढून आता 265 करोडपर्यंत आलेले आहेत. नेट प्रॉफिट हे मार्च 2018ला 1 करोड होतं. त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर 000 आहे. पण मार्च 2018ला 1 करोड झालं आणि तिथून आता 70 करोडपर्यंत आलं आहे. म्हणजे प्रॉफिट 70 पट बनलेला आहे 18 पासून आतापर्यंत, म्हणजे 6 वर्षामध्ये. 6 वर्षात प्रॉफिट 70 पट या कंपनीनं केलेलं आहे. आणि तशीच कंपनी इथून पुढेही चालायला पाहिजे. इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली आपण तर ती आपल्याला डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते. इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ तर 10 वर्षाची 76, 5 वर्षाची 98, 3 वर्षाची 82 आणि चालू वर्षामध्ये 32%चा CAGR ह्या कंपनीचा आहे. आणि इथंही कंपनीनं कसा पैसा बनवला आहे तुम्ही बघू शकता. 10 वर्षामध्ये 80%चा CAGR आहे, 5 वर्षामध्ये 95%चा CAGR आहे आणि 3 वर्षात 78%चा CAGR आहे. 58%चा जरी CAGR दिला 10 वर्षामध्ये तर कंपनी 1 लाखाचे 10 वर्षात 1 कोटी करते. तर हिचा CAGR 10 वर्षाचा 80चा आहे. म्हणजे हिनं भरपूर पैसा बनवलेला आहे. रिझर्व जर बघितलं तर 154 करोडचं रिझर्व आहे. कंपनी छोटी असून सुद्धा कंपनीवर कर्ज हे 0 असलेलं पाहायला मिळत आहे. चार्ट बघू शकता. चार्ट कंपनी वारंवार हा सपोर्ट घेत वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता सपोर्टपासून थोडीशीच वर गेलेली आहे. 1471वर कंपनी ट्रेड करत असलेली इथं बघू शकता. आणि डिस्काउंट जर पाहिलं तर आज जवळपास 19%चं डिस्काउंट वरूनही आपल्याला हिच्या टॉपपासून इथपर्यंत आपल्याला 20%चं जवळपास डिस्काउंट मिळत आहे. म्हणजे गुंतवणूक आपण सध्याही जर घेतली नसेल तर सुरुवात करू शकतो. आपण सुरुवातीला इथूनही व्हिडिओ बनवलेले आहेत. आता कंपनी थोडीशी तिथून वर आलेली आहे. पुढची कंपनी आहे प्रीती इंटरनॅशनल.
165वर कंपनी ट्रेड करत आहे. आज जवळपास 16% वाढलेली आहे. इथं बघू शकता 165वर. आणि ही फर्निचर, इंडियन जे फर्निचर, आपल्या घरात जे फर्निचर आपल्याला लागतं आहे ते फर्निचर ही कंपनी बनवते. आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 220 करोडचं आहे. म्हणजे मायक्रो कॅप कंपनी आहे. पी 23.7, ROC 23.9, ROE 17.6, फेस व्हॅल्यू 10ची, 21.9ची प्रॉफिट ग्रोथ आणि 64.6ची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते. ह्या कंपनीचे EPS तुम्ही बघू शकता. कंपनी छोटीच आहे परंतु प्रॉफिट जर पाहिलं तर कंपनीचं प्रॉफिट चांगलं वाढत आहे. हे एक क्वार्टर कमी झालं होतं पण त्याच्यापेक्षा आता हे क्वार्टर जरा बरं आलेलं आहे. मिड पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे. मिड पी जर पाहिला तर 22.2चा मिड पी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कंपनी छोटी असूनही कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते. अशा कंपन्या आपण घेतल्या पाहिजेत. ह्यालाच आपण पेनी शेअर म्हणतो. असे पेनी शेअर ज्याचे की मार्केट कॅप कमी आहे त्याला आपण पेनी शेअर म्हणतो. आणि असे शेअर आपण घेतले पाहिजेत की 1 रुपयाचे आणि 2 रुपयाचे पेनी शेअर घेतले नाही पाहिजेत. कारण त्यांना प्रॉफिटच नाही म्हणून ते 1 रुपया 2 रुपयापर्यंत गेलेले आहेत. सेल्स जर पाहिले तर 9.70 करोडचे सेल्स 93.35 करोडपर्यंत आलेत. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर 0.76 करोडचं प्रॉफिट हे 9.28 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगले आहेत बघू शकता. आणि इथं जर पाहिलं तर आपल्याला प्रॉफिट चालू वर्षामध्ये 22% वाढले पण शेअर -22% झालेला आहे. म्हणजे आपल्याला डबल संधी मिळत आहे की इथून पुढं त्याला 22 हे कव्हर करून पुढचे 22 अजून कव्हर करायचे आहेत. म्हणजे जवळपास 45-50चा CAGR आपल्याला इथंच मिळून जातो. आणि 5 वर्षाचा CAGR ह्या कंपनीनं बनवून दिला आहे. 43चा, 3 वर्षाचा 46चा CAGR ह्या कंपनीनं बनवून दिला आहे. वरून कंपनीला चांगलं डिस्काउंट मिळत आहे. रिझर्व जर बघितलं तर 54 करोडचं रिझर्व आहे. आणि कर्ज हे 0 असलेलं पाहायला मिळते. मागच्या 3 वर्षापासून कंपनीनं कर्ज 0 केलेलं आहे. चार्ट जर बघितला तर सपोर्टपासून थोडीशीच वर कंपनी ट्रेड करत आहे. आजच 16% वाढलेली आहे. नाहीतर इथं बघू शकता 135चा तिनं वारंवार इथं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते. खालचा सपोर्ट हा 125-30च्या आसपास पाहायला मिळतोय जो की इथं आपण घेतलेला आहे. तर त्या सपोर्टवर आलीच नाही कंपनी. 135 वरून आज वर गेलेली आहे. आणि डिस्काउंट जर पाहिलं तर 45.51, 45.5% डिस्काउंट आपल्याला वरून ही कंपनी, म्हणजे तिच्या टॉपपासून आपल्याला इथपर्यंत 45% डिस्काउंट ह्या कंपनीवर मिळत आहे. त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे अपोलो मायक्रो सिस्टीम लिमिटेड. 106वर ही पण कंपनी ट्रेड करत आहे. आज 0.14% वाढलेली आपण बघू शकतो. आणि ही कंपनी काय करते ते आधी बघू आपण. ही कंपनी इथं बघू शकता अपोलो मायक्रो सिस्टम. ही कंपनी इथं बघू शकता स्पेशलायझेस इन डिझाईन, डेव्हलपिंग अँड सेलिंग हाय परफॉर्मन्स सोल्युशन्स, डिफेन्स, स्पेस अँड होम लँड सिक्युरिटी. म्हणजे आपण डिफेन्समध्ये, स्पेसमध्ये जर कोणाला गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनी त्याच्यासाठी चांगली आहे. ही कंपनी IT क्षेत्रात काम करते आहे, सिक्युरिटीचं काम करते, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीही ही कंपनी बनवत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर आपण पाहिलं तर 3,249 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे स्मॉल कॅप आहे. पी जर पाहिला तर 84चा आहे. ROC 12.5, ROE 7.39, फेस व्हॅल्यू 1ची आहे. 79.3ची प्रॉफिट ग्रोथ आणि 55.1ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. इथं जर पाहिलं तर EPS जे की कमी झाले होते, इथं बघू शकता हे EPS इथपर्यंत कमी झाले होते. 2021 पासून 21 ते 22 कमीच होते. त्याच्यानंतर 22 नंतर चांगलं प्रॉफिट या कंपनीनं जनरेट केलं. आता ह्या क्वार्टरला तर चांगलं प्रॉफिट आलेलं आपण बघू शकतो. 22 नंतर कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलं आहे. आणि 20 पासून 22 पर्यंत हे प्रॉफिट कमी होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. इथं जर पाहिलं तर हे जे सेल्स जर बघा, मार्च 2012 पासूनचे सेल्स आहेत जे की 24 करोडचे आहेत ते 405 करोडपर्यंत आले. पण प्रॉफिट जर पाहिलं आपण 3 करोडचं प्रॉफिट 38 करोडपर्यंत आले. आणि मध्ये 20ला जे प्रॉफिट पाहिलं जर तुम्ही 29 करोडपर्यंत गेलं होतं. नंतर 14 झालं, 10 झालं, 15 झालं, 19 झालं. म्हणजे 20 पासून 22 पर्यंत कंपनीने इथंही प्रॉफिट कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर 32 आणि आता 38 म्हणजे इथून प्रॉफिट आता जरा चांगलं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं जर पाहिलं तर इथंही आपल्याला तेच दिसेल. सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला कमी दिसते. कारण झालंच होतं कमी तर कमीच दिसणार आहे. पण 3 वर्षामध्ये 22% आणि
सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ 3 वर्षामध्ये 46% आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट मागच्या 5 वर्षामध्ये कमी झालेले पाहायला मिळते, पण नंतर चांगले वाढलेले आपण इथं बघू शकतो. चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ 79ची आहे आणि सेल्स ग्रोथ 36ची आपल्याला पाहायला मिळते. इथं गुंतवणूकदाराला 5 वर्षामध्ये 71चा CAGR बनवून दिला आहे, 3 वर्षात 120चा आणि चालू वर्षामध्ये 87चा. म्हणजे बरीच कंपनी ही चाललेली आहे. रिझर्व जर बघितलं तर 491 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 200 करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते. कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. 106वर कंपनी ट्रेड करत आहे. 105 104च्या आसपास हा सपोर्ट असलेला बघू शकता. हा सपोर्ट घेत घेत कंपनी वर जात असलेली पाहायला मिळत आहे. आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर 34.42% डिस्काउंट आपल्याला कंपनी जिथून आपल्या हायला गेली होती तिथून इथपर्यंत आपल्याला 34.42% डिस्काउंट मिळत आहे. तर ह्या चारही कंपन्या चांगल्या डिस्काउंटवर मिळत आहे. प्रॉफिट ग्रोथ, सेल्स ग्रोथ चांगली आहे आणि ह्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या, सगळ्याच नाही पण आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर नसतील, IT नसेल तर एखादी IT कंपनी, केमिकल नसेल तर एखादी केमिकल कंपनी, फायनान्स नसेल तर एखादी फायनान्स कंपनी, अशी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या जर घेऊन आपण पोर्टफोलिओ बनवला तर चांगला पैसा आपल्याला भविष्यामध्ये मिळू शकतो. तर ह्या कंपन्या तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करा, त्याच्यानंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या. कारण हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.